लाजा वाटला पाहिजे रे या लोकांना. हा अरे नसेल जीव लावता येत तर नका ना पाळू कुत्री. हे असं फरफटत कोण घेऊन जातो कुत्र्यांना. कमेंटच करतो. हॅशटॅग शेम ऑन यू. हॅशटॅग आय लव्ह ॲनिमल पोस्ट. यार आल्या आल्या मूड खराब. तुम्हाला सांगतो मकरंद दादा, हल्ली ना या लोकांना प्राण्यांविषयी प्रेमच उरलं नाहीये हो. अजिबात प्रेम उरलं नाहीये. मला प्रचंड प्रेम आहे. म्हणजे लहानपणापासून मला प्राणी प्रचंड आवडतात. आणि इतके की मी मध्यंतरी एका दत्तक पालक योजनेत एक प्राणी दत्तक सुद्धा घेतलाय. नाही म्हणजे त्याला दुसरंही कारण होतं. ती योजना म्हणजे ते प्रपोजल जी बाई घेऊन आली होती ती फार सुंदर होती आणि मला ती फार आवडली. नंतर मी तिचा नंबर घेतला, तिला मेसेज सुद्धा केले, पण तिचा रिप्लाय काही आला नाही. कदाचित तिने ब्लॉक केलं असावं मला. कदाचित ही शंका आहे फक्त. आणि एवढं होऊन सुद्धा मी ते दत्तक घेतलेल्या प्राण्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. म्हणजे दर महिन्याला मी त्या प्राण्याचा सगळा खर्च प्राणी संग्रहालयाला नियमित पाठवतो. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की जो प्राणी मी दत्तक घेतलाय तो साधा सुद्धा. सॉरी हा, मला जरा दार उघडावं लागेल. येस. अरे नाही नाही, आमच्याकडे कोणी लहान बाळ नाहीये. सॉरी. नाही नाही, मी वॅक्सिनेशन द्यायला नाही आलीये. मी प्राणी संग्रहालयातून आलीये. काय सांगता? हो. वाटत नाही हो, माणूस वाटता तुम्ही. नाही मला वाटते तुम्ही मला विसरलात बहुतेक. ती भेट. अहो तुम्ही मला ब्लॉक केलं हे चांगलं लक्षात आहे माझ्या. और सुबह ब्लॉक करने वाला अगर शाम को घर आ जाए तो उसे मेहमान कहते. या ना तुम्ही, या आज बसा. या बसा. अहो तुम्हाला सांगतो आता तुमच्याविषयी सांगत होतो मी सगळ्यांना. काय म्हणताय? म्हणजे मी यांना सांगत होतो की तुमच्यासारखी सुंदर सोबत असल्यावर जंगलात प्राणी मजेतच राहत असतील नाही. अगं बाई, म्हणजे आल्या आल्याच फ्लर्ट करायला लागलेत. काही पुढे होऊच देत नाही. काय लगेच अनब्लॉक करताय मला? नाही नाही, मग तुमच्या नावाची मीटूची पोस्ट टाईप करते. मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं ते मगाचं. माझं म्हणणं असं होतं की तुमच्यासारखी सुंदर येतच आहे, तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी असल्यावर म्हणजे जंगलात प्राणी मजेतच राहत असतील असं. नाही ते मजेतच आहेत हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय झालंय ना, ते आमचं प्राणी संग्रहालय जिथे होतं ना तिथे एक नवीन प्रकल्प येतोय. आणि त्या संदर्भात तिकडे केस चालू होती. आणि आम्ही ती हारलो. नाही पण काही टेन्शन नाहीये, आम्ही दुसरी जागा बघितलीये. हा, पण ती महिन्याभराने मिळणार आहे. ओके. हा, तर महिनाभरासाठी जागा नाहीये, तर दत्तक घेतलेल्या प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. हो ना, ठरलंय. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कोणता प्राणी दत्तक घेतलाय मी? वाघ. पोपट असल्यासारखं काय सांगताय मग? वाघ घेतलाय मी. वाघ कळतंय का तुम्हाला? मला मान्य. आणि तोच सोडायला, हे शुभ काम करायला मी इथवर आले. माने, तो पिंजरा उघडून त्याला आत सोडा लवकर. हा हलकटपणा आहे माने, त्याला सोडू नका माने. तुम्ही शांत. आले हा आले. नको त्याला हात घेऊन. मी काय करू मम्मी? तो वाघ आहे. ए बेरिंग आहे ना वाघाचं. बाबडू गा बाबडू माझा. वाघ आहे करा कोरा. अहो मीच आणलाय, मला काय सांगताय? आणि तुम्ही उगाच पॅनिक होताय. बघा तुम्ही एकदम नीट बघून घ्या त्याला. नीट बघून घ्या त्याला. नाही नंतर मला काही कंप्लेंट करायच्या नाही. हा, ए बाबडू इकडे ये रे. इकडे ये बाबडू, इकडे ये. हा, नीट बघून घ्यायचं. आता दात दाखव बघू. नाही ते तो दर एपिसोडला दाखवतच असतो दात. हे आहे. आता शेपूट दाखव बघू. किती गोड. हुशार आहे. आता पंजा दाखवायचा. हा फालतू विनोद करण्यासाठी आलाय स्किट मध्ये? नाही
आम्ही ट्रेन किती चांगलं केलंय बघा ना हे तुम्ही. ट्रेन केलंय तुम्ही? नाही मी सांगते तुम्हाला काय ना, कुठे कुठे जातोय हो माझ्या काही घरात? टेन्शन घेऊ नका हो तुम्ही नीट बघून घ्या. नंतर ना वाघ म्हणून बिबट्या दिला असं म्हणाल, असं चालणार नाही अजिबात. नीट बघून घ्या आणि ह्या ऑनलाईन फॉर्मवर तुमची साईन करा आणि हा वाघ तुमच्या ताब्यात घ्या. लवकर करा बरं. अहो तो वाघ म्हणजे राजू आहे का? ताब्यात घ्या सांगताय मला? नाही मी त्याला काही ताब्यात वगैरे घेणार नाही. तुम्ही त्याला घेऊन जा. मला नकोय तो. मी सही वगैरे करणार नाहीये. मी अजिबात सही करणार काय करताय तुम्ही? काही काळजी करू नका. महिन्याभराचा अगं बाई, कसं स्वतःचं घर न्याहाळतोय बघा, किती छान. एक मिनिट, तो तिकडे असं कोपऱ्यात घुटमळतोय का? पण शू करतोय तो. नाही काय ना, ते शू करून बॉर्डर राखायची सवय असते ना त्यांना, नवीन आहे ना जागा ही. अच्छा म्हणून. अच्छा, म्हणजे शू करून बॉर्डर राखून काय करतो तो? आणि ती जागा आपली करतात. ती जागा आपली हो, प्राण्यांना सवय असते. मग 7/12 OC CC काही नाही? नाही. सुसू केलं की झालं? अरे हे बरं आहे. हे मस्त आहे. म्हणजे मी इतकी वर्ष ही जागा घेण्यासाठी नको त्या लोकांसमोर हात पसरतो, बँकेचं लोन काढतो. हा 4 जागी मुतणार आणि जागा याची होणार. घ्या, आपण नाही का 4 जंगलं तोडून त्यातली 4 झाडं तोडून कायमची जागा आपली करून घेतली. मग आणि महिन्याभरासाठी जागा आपली करतो, तर एवढं तुम्ही करताय. मग असं काय करताय तुम्ही? घ्या की त्याला महिनाभर ठेवून. काय घ्या ठेवून? तुम्हाला कळतंय का? तो वाघ आहे, त्याला जंगलात सोडायचं तर तुम्ही माझ्या घरी घेऊन आला. असं कसं? असं स्वतःचं घर असताना बेवारशासारखं जंगलात सोडायचं? नाही म्हणजे दत्तक घेतलेलं असतं तरी पालक आहात तुम्ही त्याचे. असं ह्या बाळाला एकटं सोडाल तुम्ही? मी पालक असलो तरी तो बाळ वाघ आहे हो. एक वेळ झेब्रा, माकड, अगदी ससा असताना तरी मी ठेवून घेतलं असतं. या घरात मीच राहतो कसा बसा, त्यात याला कुठून ठेवून घेऊन मी. आणि तुम्हाला सांगतो, झेब्रा असा बसला असेल ना, त्याला क्रॉस तरी करता येतो. या वाघाला कसं क्रॉस करायचं मी? मग आधीच सांगायचं ना की झेब्रा दत्तक घ्यायचा आहे, तेव्हा माझात वाघ कशाला घेतला? तेव्हा मला माहित होतं का तुम्ही याला घरी सोडायला येणार आहात म्हणून? आमचा नाईलाज झाला हो. ऐका ना, महिन्याभरासाठी ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग ऐका ना, ठेवून घ्या त्याला. मी काय म्हणते, आता वाद नका घालू. एक तर मला जोशांकडे हरिण द्यायला पण जायचंय. चला मी आले. तिकडे जोशी कोण? खालचा? हा, पहिल्या मजल्यावरचा चकणा जोशी. करेक्ट. त्यांनी हरिण दत्तक घेतलंय. हो हो. अहो त्यांनी साधा कुत्रा पाळला ना तरी मी पाहिजे ते हरिण. हरिण नाही म्हणजे हा रंगमंच एकेकाला काय कॉन्फिडन्स देतो या. बस बस, हे अगदी आहे. कुत्सितपणे हसला माझ्यावर. कुत्सितपणे हे हसले नाही अजून. हे हसले, हा हसला माझ्यावर. नाही माझ्यात आणि याच्यात काही संबंधच नाही. आमची जडणघडणच वेगळी झाली आहे. तू लांब रे, आमचं कधीच पटणार नाही हो. मला नको, मला राग यायचा. तुम्ही याला घेऊन जा, माझी चपराक बसेल याला. नाही ऐका ना, महिन्याभराचा प्रश्न आहे की नाही, ठेवून घ्या ना त्याला. असं काय करताय तुम्ही? ठेवून घ्या ना प्लीज. नाही हो, त्यांनी माझी शिकार केली तर काय करायचं मी? कसं काय? तुम्ही त्याला कळूच द्यायचं नाही की तुम्ही शिकार आहात. असं कसं करणार? मी सांगू तुम्हाला. इकडे मी तुम्हाला सांगते. काय कसं आहे ना, वाघ आहे ना, वाघ हा स्वतःपेक्षा उंचीने मोठ्या प्राण्यांची शिकार करायचं टाळतो. मला सगळं कळतं. लगेच तुमचं झालं माझ्यापेक्षा. मी काय हिलचे सँडल घालून फिरायचं घरात? मान्य मला प्रेम बाकी काय नाही. तर त्याच्यासमोर कधी बसत जाऊ नका. म्हणजे चुकून आणि बसलात चुकून तर त्याच्यासारखं बसायचं. त्याच्यासारखं म्हणजे वाघासारखं बसायचं. अच्छा, वाघ. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की दुसरा वाघच बसलाय. मग त्याने काय होईल? त्याने तर तुमच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाही. काय सांगता? खरंच भारी आहे. मग वेगळंच आहे काहीतरी. तुम्हाला ट्रायल घेऊन बघायची आहे का आत्ता लगेच? नाही तो खाणार मला. नाही तू नाही खाणार. तो चांगला आहे. एक ट्रायल घेऊन बघा, तुम्ही एकदम इम्प्रेस व्हाल. भाई असं जर होणार असेल ना, मी एक वेळ विचार करेन याला ठेवून घ्यायचा. काय सांगताय? 100%. मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक ट्रायल होऊनच जाऊ देत. नक्की? बाबडू, तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. नाही त्याला बोलूच नका. तू तिकडे बघ रे. तुम्ही एकदम फील मध्ये. इथे कर. इथे चालेल. हा, तिकडे बघ. तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी आहे. हात बघा, हात बघा. फील घ्या. वाघ वाटला पाहिजे. वाघ.
येते feel येतोय येतोय करेक्ट आहे. पोट बघा पोट. फुल मूव एकदम कडक. अहो अनब्लॉक करण्यापर्यंत ठीक होतो, तुम्ही जवळ नका येऊ प्लीज. मागे हो तुम्ही फसवता मला. तुम्ही बोललात इंटरेस्ट नाही दाखवणारा, जवळ जवळ इंटरेस्ट घेत होता माझ्या. मला सांगा, मी तुम्हाला वाघासारखं बसायला सांगितलं होतं, तुम्ही वाघिणीसारखं बसलात. तो इंटरेस्ट दाखवणार की नाही तुमच्यात? हे तुझं काही चुकलं नाहीये रे. बरोबर आहे चुकलं नाहीये. हे असं काय, एक नैतिकता हवी ना माणसात. हे असं कसं वाटतं ते? नाही मला मान्य आहे. बाई मला याला ठेवून घेता येणार नाही. तुम्ही प्लीज याला घेऊन जा. नाही नाही ऐका माझं एक मिनिट. आतापर्यंत आम्ही ह्याची जबाबदारी सांभाळली की नाही? मग आता तुमच्याकडे देतोय महिनाभरासाठी, तो तुमच्या जीवावर येतोय. असं कसं चालेल? या वाघाच्या पुढच्या शिक्षणाची, त्याच्या लग्नाची, त्याच्या पोरांच्या बारशाची, त्यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. खरं सांगताय? पण ही महिनाभराची जबाबदारी मला देऊ नका. याला घेऊन जा. तुला काय फालतूगिरी आहे हे? असं काय करताय तुम्ही त्याला? काय करताय म्हणजे? मगाशी तुम्ही पोस्ट टाकलीत ना, काय आय लव्ह अॅनिमल म्हणून. हे बरं आहे हा. म्हणजे आधी पोस्ट टाकायच्या की आय लव्ह अॅनिमल, आणि इकडे जंगल तोडून तयार झालेल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करायचे. तिकडे एकीकडे म्हणायचं की सेव्ह द अॅनिमल, आणि दुसरीकडे लेदरच्या बॅग आणि जॅकेट्स विकत घ्यायच्या. एकीकडे पोस्ट शेअर करायचा गर्वाने, आणि दुसरीकडे आम्ही इथे कोर्टात लढा देत असताना एकदा फिरकले सुद्धा नाही तुम्ही. हे का तुमचं प्राणीप्रेम? नाही खरंच प्रेम असेल ना, तर उरलेले जंगल आणि प्राणी वाचवायला मदत करा, आणि बंद करा हा दुटप्पीपणा. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही अशी वेळ आली आहे. आय एम सॉरी. नाही खरंच म्हणजे बरोबर आहे तुमचं. ते मोबाईलवर पोस्ट टाकण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जंगल आणि प्राणी वाचवले पाहिजेत. तेच मी सांगते. सॉरी. युअर राईट. थँक्यू सो मच. युअर राईट. तेच मी म्हणत होते कधीपासून तुम्हाला तेच. सही नाही पण अंगठा मिळालेला आहे. कसला अंगठा? थँक्यू सो मच आपल्याला या दत्तक घेतलेल्या बाबडूला आपलंसं केल्याबद्दल. हो मग निमेश काय आता इथेच राहायचं बरं का? एकदम मस्त मजेत. एक मिनिट. याचं नाव तुम्ही निमिष का ठेवलंय? का काय हरकत आहे? तुम्ही नाही का स्वतःला म्हणून घेता? ए बघतोस का रागानं ओव्हरटेक केलं वाघानं, स्वतःलाच वाघ म्हणून घेता. तसंच हा निमिष. किती फालतू लॉजिक आहे हे. काही बोलता तुम्ही. मला नाही ठेवून घेता येणार याला. आता ठेवून घ्यावंच लागेल. मी झाले प्रूफ. अहो नाही ऐका नाही याला घेऊन जा ना. माने इथे माझ्या बरोबर नाही खेळायचं येडो. आता बाबांबरोबर खेळायचं. कोणते बाबा? बाय बाय बाय. एन्जॉय. येतोय माने. याला घेऊन जाऊ माने. हे पिऊ. अगं हे अहो अलकाताई, आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं हो. 11 वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो, ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो, ही झोपली आहे. हे पिऊ पिऊ पिऊ. बाबा झोपू दे ना. बाबा ही अशी झोपून राहिली ना, मी कधीच बाबा होणार नाही. पिऊ पिऊ अगं उठ ना, आपल्याला जायचंय ना. मी चोर नाहीये, चोर नाहीये, मी चोर नाहीये. तेजस 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 तू आता काय करतो इकडे? अरे डार्क सर्कल्स येतात, झोपत जा प्लीज. आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून मी आलो एवढं रात्री. चल पटकन. मी विसरलेच, माझं गोंधळच होतं. सॉरी. एक मिनिट. बॅग नाही भरलीस अजून? भरते लगेच. चल यार पटकन, चल लवकर. जायचं ना आपण? हो चल, ती बॅग भर आणि चल पटकन. जायचं. ए प्रिया अगं रडू नको ना. हे बघ ऐक, हे बघ हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही.
अगं रडू नको प्रिया, सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून. रडते. फसवलं एका मुलीची गंमत कसं फसवलं. रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. आपलं ठरलंय ना पळून जायचं. मला घर नाही सोडवत आहे, मला इथेच राहायचं. म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय, पण ना मी असं कसं जाऊ ना, मी लहानपणापासून इथेच वाढली आहे. असं कसं चालेल यार प्रिया, हे आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून. तू चिडतोय नाही ग, चिडलो नाही काही. परत गंमत एका मुलीला फसवलं की नाही. चल ना आता चल. घराला बोलू नको हा, ते घर आहे माझं, असं पक्ष नाहीये का रात्रीत बदलायला. प्रिया हे सगळं ना तुम्ही पाईपवरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतं, कळलं ना. मी माझी हाड रिस्क मध्ये टाकून आलो एवढा. इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या हाडांचं पडलंय. प्रिया अगं असं नको ना करू. ते बालिश यार, ते नको. हे बंद करूया आपण प्लीज. खूप बालिश होत चाललंय, तुला सवय लागली आहे त्याची, कळलं ना. आणि काय ते पटकन सांग. हे बघ, विमानातनं उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकंय हे कळल्यावर कसं होतं, तसं झालंय माझं. मला सांग पटकन, तू येणार आहेस की नाही माझ्यासोबत. मी येणारच आहे, मला यायचंय. मग तू बाबांना सोडवत नाही ह्या रे. पोरींचे बाबा ना. प्रिया अगं बाळा, बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण. बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का ते. नाही ना, मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत. बरं ते आले तर ते पळतील का. केवढं पोट आहे त्यांचं. आपण पकडले जाऊ ना. नाही कसं पकडले जाऊ. बाबाच आपले बघ, हा बेसिक घोड आहे. बाबांना आपण घेऊन जाऊ शकत नाही. हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल. आपल्याला पळायचंय प्रिया, चल पटकन. कोणी यायच्या मी एकदा जायच्या आधी बाबांना भेटून घेते. बाबांना कुठे भेटतेस. बरं एक काम करू, मी खिडकीतनं परत खाली जातो, दारातनं आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागतो. बस. नको. अरे त्यांचा काही भरोसा नाहीये. ते आता हो म्हणतील, उद्या परत नाही म्हणतील. ते राजकारणात येत रे, शब्द फिरवतात ते असे. असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं 3 पक्षांना सांगून तंगून ठेवतात ते. तू त्यांना हात मागितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो, पोरगी ठेव. मग काय करणार तू. हे म्हणजे बाबा तुझ्या असे टॉपचे. मग तुमच्यात मॅच्युअर्ड कोण आहे. भाऊ आहे का तुझा. भावाशी बोलू का मी. नको तू त्याला हात मागितलास ना, तो तुझा हात तोडून तुझ्याच हातात दे. तो डेंजर आहे. तो खूप तो असं खूप असं हायपर होतो आणि असं तो असं काहीतरी करतो. बरं ठीक आहे. मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना, तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली. एवढ्या उंगल्या आहेत तुझ्या भावाच्या अंगात. मस्करी एका मुलीची गंमत कसं फसवलं. प्रिया ऐक ना, हे खरंच बंद करूया आपण. हे खूप बालिश होत चाललंय. तुला खरंच सवय लागली. तू दादाला नको बोलूच काही. नाही खूप डेंजर आहे. बरं ठीक आहे. मला एक सुचलंय. प्रिया ऐक हे वर्क होईलच. आपण एक काम करू, तू ना तुझ्या बाबांसोबत, आईसोबत, दादासोबत राहा, सुखी राहा. मी जातो. नको ना, जाऊ नको ना. तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील. प्लीज मग तुझ्यासोबतच राहायचं. नाही जगू शकत. प्लीज. पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया. हे तू एक काय ते नक्की सांग यार मला. हळू बोलतो का जरा. दादा बाहेर बसलाय मॅच बघत. सॉरी. सॉरी ठीक आहे, पण आता काय करायचं सांग पटकन. मी येते. खरंच. थँक गॉड. चल पटकन बॅग घे. तो बने तिकडे थांबलाय मंदिरात. मी जरा कपडे घेते 1-2 फक्त. प्रिया तू खूप टाइमपास करते सर. पटकन अरे ते कपडे तर घ्यावे लागतील ना. असंच जाणार का. पटकन घे. थांब. हा लागेल. हा सुदेत बाहेर जायला. हा पण लागेल. हा घरात घालायला लागेल. तो निळा ड्रेस कुठे असं टिकल्यांचा ड्रेस होता माहिती. आई भाऊ बसलाय ना तुझा बाहेर. माझं ना गोंधळ तर लक्षातच येत नाही. तर पहिल्यांदाच पळतीये ना मी. मी रोज पळतो. माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे. काय बोलते. बसेल ना मला घेऊन नाही. चांगली आहे का. घेतली आणि चल पटकन. हळू बोल ना. येईल ना दादा एकदम. मग काय करणार तू. चल प्रिया. हे पकड. हे काय यार, तू 2 कपडे म्हणून अख्खं कपाट घेतलंय यार. एवढं लागणारच ना. तू असं काय करतो. हे बघ हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे. तो लाल कुठे गेला. तो हे बघ हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे. हा थोडासा टाईट आहे तो, पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तरं सांगतात.
या पोरांच्या ना हे सगळे लागतं ड्रेस तू घे हे सगळं मग झालंय चल चल उघडायला लावू नको चल आता चल हे थांब ना तुझं प्रेम आहे ना माझ्यावर ए म्हणूनच आलोय मी इथे मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो काय ऐक ना आपण पॅन्झीला घेऊयात सोबत प्लीज कोणाला तो तुझा कुत्रा 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 म्हणलास तू त्याला अगं मग कुत्राच आहे कुत्रा नाही म्हणायचा मित्रासारखा आहे तो माझ्या तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यावर ए, ए, ए. म्हणजे मी टेन्शन मध्ये असले ना की त्याला कळतो तू येतो धावत माझ्याकडे शेपटी हलवतो अंग खांद्यांवर खेळतो मी खेळीन ना अंग खांद्यांवर मी खेळीन ना पाहिजे तर तुझ्यासाठी सेफ्टी पण हलवी हवं तर मला पॅन्सी म्हण पण आता चल ठीक आहे चल 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 पॅन्सी शेपटी हलव यार हे ए नको यार हे प्रिया खूप बालिश होत आहे यार हे कसं आहे चल चल फक्त चल अरे हे कसं टाकायचं ते पॅन्सी नाही तर मग मी टोटोला तरी घेत हे बघ प्रिया तुझा दादा खूप खतरनाक आहे तो इथे यायच्या आत चल अरे तेच सांगते. ए प्रिया हे हे प्रिया प्रिया अगं तुझा दादा येतोय आता काय करायचं अगं मला लपव पटकन तू दादा आत यायच्या आत लपव मला अगं टोटोला कुठे लपवते मला लपव ना काय करते इकडे दे मला चादरी खाली लपव हा. ए मी दिसतोय 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 हो हा? दिसतोय आता दिसतोय हा आता नाही दिसत हा हा शांत बसा या बोल ना दादा येस मस्त प्रिया तो तेजस तुला अजून फोन करतो काय का नाही मला सांग ग, त्रास दिला तर मी असं काही फेसबुकला कमेंट वाचली त्याची हो का मला सांग त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना मला सांगा असा कुदवीन आधीच तोंड मुंगुसासारखं आहे नाही माकड बनवून ठेवलं ना तर लक्षात ठेव असा आवाज कसला आला ग मी ओरडले अशी हो न मारता ओरडून दाखवशील का हो 1 2 3 त्याने त्रास दिला तर मला सांग ओके म्युझिक ए प्रिया तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं हो ना चल आता चल 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 हे मी काय म्हणते पटकन फ्रीज घेऊयात का सोबत काय घ्यायचंय काय फ्रीज फ्रीज घ्यायचंय हो बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता तुला माहितीये घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही पिऊचा फ्रीज म्हणतात पिऊच्या फ्रीज मधनं आईस्क्रीम आणा पिऊच्या फ्रीज मध्ये दूध ठेवा आता मी गेल्यावर त्यांना आठवण येणार पिऊच्या पिऊ अगं हे पिऊ बाळा इकडे बस हे बघ तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवलंय अगं हा पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात अगं त्या कसं आहे पालकांच्या बोलणारा एवढं गंभीर घेऊ नये अगं लहानपणी नाही का बाबा म्हणायचे पिऊचा चांदोमा आमा हो तो पण घेऊन जाऊयात आपल्या बापाचा आहे तो नाही ना चल ना मग आता चल खूप उशीर झालाय मी खूप समजवतो तुला चल पटकन फ्रीज तर त्यांचा आहे वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का वॉशिंग मशीन घ्यायची वॉशिंग मशीन घ्यायची घे वॉशिंग मशीन घे हा बेड घे हा पंखा घे तो एसी घे एसी सगळं घे अगं मी चिडत नाही रडू नको अजिबात
काय 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 बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला? हा, कुठले सिनेमे दाखवले? हा, की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या? हा, हे काय फ्रीज घेऊन जाऊया, वॉशिंग मशीन घेऊन जाऊया, कळतंय का तुला? मी पळायची गोष्ट करतोय, पळायची. लोकांपासून लपून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया. हा, रडत बस, मरो तिकडे, मी चाललो. काय चाललंय? प्रिया ताईंना गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो. खिडकीतून? अरे चा, ही तर खिडकी आहे, मला वाटलं हे दार आहे. तेजस वा. ती खिडकीच आहे ना. एक मिनिट पिया, एक मिनिट. खिडकी आहे. पियू ताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीतनं विचार. मज्जा मज्जा, गंमत गंमत. नाही मी गंमत करू? काय? अरे चा, याला मी ढकललं, मला वाटलं मी याला आत घेतलं. गंमत गंमत. म्युझिक. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा. विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. वा. नाविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं का, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट. ओहो. हां, तर अंशुमन विचारे यांना मी म्हणजे कसं या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. जसजसा वेळ येईल तसतसं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी माझी एक छोटीशी कविता. वा वा. बरं का, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कवितेचं बरं का बोल असे आहेत. एक होता मोदक, आहा. एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. एक होता मोदक, लाडूला म्हणालं ए मी तुझा भाऊ. गणराय आले धावत, म्हणाले ए मी तुम्हा दोघांना खाऊ. क्या बात है. सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी वा. तत्पूर्वी बरं का मंडळी एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा वा, काय प्रसन्न वाटलं नाही का. आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना. जोरदार टाळ्या. अहो विचारे 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 या, मी दोनदा पुकार केलं. अहो नाही, ते दोनदा तुम्ही पोपट केलात ना, म्हटलं आता तुमचं होऊन जाऊ दे सगळं, मगच येतो ना. अगं बाई हो का. हो ना. या ना या, सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं. सॉरी सॉरी. हा ना. तर मंडळी नाविन्य मंच आयोजित. ऐका ना, ते नाविन्य असेल, नाविन्य असं कसं असेल नाही का? नाही नाही ते की नाही, नाविन्यच आहे, हेच आमचं नाविन्य आहे. अच्छा, बरं अच्छा. का प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो. बहुबोली बरं का, बाहुबली नाही. तुम्हाला आपलं बाहुबली वाटेल. गंमत गेली आहे. नाही, असं- असं. तर आम्ही असा वापर करतो. तर नाविन्य कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्व आहेत विशाखाताई सुभेदार यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं. अच्छा, तुम्ही विशाखा- स्वतःला बोलवताय का? एक मिनिट हा. अच्छा, अच्छा. विशाखाताई कृपया रंगमंचावर या. यांचं स्वागत. हे देऊ मी यांना. विशाखाताई ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचं खरंच खरंच धन्यवाद. Thank you. तुम्ही खरंच मला यांचं स्वागत करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार. येऊ मी आता. हो हो विशाखाताई तुम्ही या.
थँक्यू सर. विशाखाताई हा काही म्हणालात का? नाही मी म्हटलं विशाखाताई तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे, तुम्ही तिथे जाऊन बसा. हो हो हो. ऐका ना, याच्यामध्ये स्किट संपेल आपलं. सगळं एक पात्री चाललं, मी पण आहे नाही, नाही करणार. मी काय म्हणतो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं बाई हो हो. आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं का. हे बघा इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे. हा तुमचा बॅनर आहे, इथे तुमचं बसतान मांडा. हे काय लिहिलंय? काय? अंशुमन विचारे 300 रुपये 350 रुपये नाईट फक्त. हे काय आहे म्हणजे मला कळलं नाही. काय आहे हा की नाही देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही. मग स्वकुशीने कुणाला देणगी द्यायची असेल तर 350 रुपयाच्या वर द्यावी असं आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 350 रुपये. हो. आपण असं काय करताय ते? त्यामुळे सगळ्यांना कळतं ना की माझी नाईट 350 आहे फक्त म्हणून. असू द्या. असं ते का, असं काय म्हणता तुम्ही? एक तर लोकांना, बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. 350 साठी बरंच फोन येतील माझी. जाऊ दे, मी काय हा काय नाही. बरं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. हा तर मंडळी बघा हा कार्यक्रमाला सुरुवात होते. टाळ्या. रसिका हो नमस्कार. गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वा. आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत. एक मिनिट. साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरं. नाही ते ठीक आहे. नाही नाही तुम्ही याबद्दल काही बोलला नाही. नाही काळजी करू नका, ते मी बघतो. नाही मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल. मी पैसे नाही माझ्या कन्वर्टीला नाही डोंट वरी. काळजी करू नका, काळजी करू नका. मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाहीये. हां ठीक आहे. सुरू करू का? हो हो तुमच्या मैफिलीला सुरुवात करा. ऐका ना, ऐका ना ताई अजून नाही सुरू झालंच नाही, अजून सुरू व्हायचंय माझं. सुरू व्हायचंय. तेच म्हणजे ते जे काही तुम्ही सुरुवात केलं अप्रतिम. नाही मी आवाज तापवतोय. मी लोकांना तापवते. टाळ्या. काय काय जरा गाडीची अनाउन्समेंट करा. मध्येच पार्किंग करून ठेवले कोणीतरी. ऐका ना, हे जरा नंबर पण गाण्यांच्या मध्ये तुम्ही करा. वाचा हो. मी गायक आहे, मी असं अनाउन्समेंट करायला अहो तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवाज अनाउन्स करून टाका. हे बघा पटकन वाचा हा नंबर. ऐका ना, सगळं कोणी विचित्र. मूर्खासारखी मध्येच गाडी लोकांचा उगाच खोळंबा होतोय नाही का. अगदी वेडे असतात लोक, तुम्हाला सांगते. करा पार्किंगचं तेवढं सांगू टाका. हॅलो रसिकाने एक नम्र विनंती. MH02 B23 ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवा. कोणाची आहे बघा नंबर परत सांगा. MH02 B23. हे बघा B21. अय्या माझीच आहे. तुमची गाडी तुम्ही हे मलाच मारो. एक तर त्यांना सांगा कार्यक्रम संपल्याशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही मधली. हा सांगून ठेवा त्यांना. नाही काढणार मला काही करायचं ते करून घ्या. हा ते गाडी काढणार नाहीये. थंडकावून सांगा. हा त्या थंडकावून गाडी काढणार नाहीयेत. नाही आम्ही नाही काय म्हणतो होतो. मी सुरू करतो ना. असं काय काहीच सुरू झालेलं नाही अजून. उगाच आपलं मध्येच गाडीचं काढलं तुम्ही. सारखी चढली माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे या लोकांना. सुरू कर. सारखं आपल्या गाडी 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 मला अजिबात पटत नाही. लोकांना ना हॉल वाल्यांचा प्रॉब्लेम. गाडी 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 गाडी. माझी बिचारी कोपऱ्यात लावलेली गाडी ह्यांना त्रास होतो सारखा. ऐका ताई झालं गाडीचं झालं. आता आपण मलाच ताप होतो. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. सारखी मी गाडी गाडी खूपते या लोकांना. टवळे एवढी सोन्यासारखी गाडी बघवत नाही मेला ना. सारखं गाडी गाडी. ऐका ना हो, ऐका ना मला सुरू करतो ना. कशाला सारखं गाडीचं करताय तुम्ही? माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये. प्लीज आपण गाण्याचा आस्वाद घेऊ. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्व. ऐका ना हो, ऐका ना हो ऐका ना बाई हो. विशाखाती आई ते वाजवायला आहे, याला मी पैसे देणार नका ना. मध्ये सगळं ताल बिघडतो. बेताल होते गाणं सगळं. प्लीज समजून घ्या. सॉरी क्षमस्व. हा वाजवा. जर पाणी द्या मला प्यायला. हो ऐका ना, काय होतं माहिती का, खूप असं आस्वाद घेता येत नाही मध्ये. मी इथेच ठेवते. तांब्या घ्या. हरकत नाही.
काय असं काय होतं माहिती का, म्हणजे सूर लागतो ना. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, पैंजण प्राण हा पैंजण कोणाचं पडलं इकडे? जाऊ हे पैंजण पैंजण कोणाचं पडलंय काय हे बघा. तुमचं काय मध्येच चाललंय, मध्येच काय पैंजण आहे हे? नाही तसं बाईचं पैंजण आहे ना, चारित्र्यावर संशय येतो लगेच. गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो ना, असं काय करताय? पैंजण द्या. पैंजण कोणाचं तुम्ही गाता गाता सांगा ना. असं कसं सांगणार मी? हे बघा ना पैंजण पैंजण आहे का कोणाचं पैंजण? पैंजण कुणाचे पडले ते बघा. पैंजण 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 कुणाचे काय चालू इथे? मला गाता येत नाही मध्येच पैंजण तुम्ही. अहो नाही कसं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना तीन शोधायचं ना माझ्या. ऐका कोणाचं पैंजण आहे बघा, ओळख पटवून घ्या बरं का. पैंजण माझ्याकडे आहे. हा गाण्याला सुरुवात करा तुम्ही. गाणं विसरलो. काय गाणं होतं रे माझं? हरिणीचे पाडस आहे. तुम्हाला माहिती आहे? हरिणीचे पाडस मला माहिती आहे, गा तुम्ही. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस हे कांगारू खाली बस ग. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. व्याघ्र धरिये. ऐका ना मी काय म्हणतो, काय ते ठरवा ना काय करायचं नक्की. का हे मध्ये मध्ये का सुद्धा डिस्टर्ब करताय? नाही काय आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान ना भिशी फोडायचं ठरलं होतं 8 आपण वाजता. दरम्यान कार्यक्रम तर होऊ दे ना. मी 8 वाजता भिशी ते सांगते बायकांना 8 वाजता भिशी फोडूया असं. आपण 8 आता वाजले कसं काय? वाजली ओ मग चला जरा भिशी फोडायची वेळ आता कधी भिशी फोडणार ना असं नाही नाही हा कसं माझा कार्यक्रम ऐका ना मी नाही, ऐका ना मी आम्ही निघून जाईन मला लक्षात ठेव खूप अहो, होतंय. असं कसं पेमेंट घेतल्याशिवाय जाणार का? हा ते पेमेंट आहे ना पेमेंट बरोबर. आपण भिशीचा कार्यक्रम करूया. नको, ऐका ना, खूप त्रास बघा, होतो. बघा मग अशी तुम्ही पैजण मग असं गाता गाता दाखवलं की नाही तसं आपण पटकन भिशी फोडून घेऊया. चुकून झालं होतं. ऐका पटकन भिशीचं हे बघा चिठ्ठी काढा नाव सांगा गाण्यात कार्यक्रम होऊन नाही जाईल. होत. तुमचं गाणं थांबणार नाही शपथ माझी. चला भिशी फोडूया. चला या. कुठं हो तुम्ही? हे हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. मज लागी जाहरे तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. मज लागी जाहले तैसे देवा. बायो नारकर बायो नारकर बायो नारकर बायोनारकर भिशी लागली आली ग बायो भिशी हरिणीचे लागली. पाडस भिशी. व्याघ्र धरिये. ऐका हो काय करता ऐका ना हो एक सेकंड हो काय ऐका हो हलवता कसं? नमस्कार नमस्कार तुम्ही माझी भिशीसाठी निवड करून तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि हे जे आहेत अंशुमन विचारे 300 रुपये 50. ऐका ते नका वाचून ऐका ना. 350 रुपये नाईट फक्त यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते मनापासून. चेक घे बायो घे चेक. वा वा अभिनंदन बायो. थँक्यू. वा वा या या. ऐका ना ऐका शाबास. चला भिशीचा कार्यक्रम गाणं सुरुवात तुमचं करा. सगळं झालंय का हो? मला काहीच करता येईल लोकांना आस्वाद घेता येत नाहीये हो देणार ना तुम्ही आस्वाद दिला तर आलेला आहात आणि पेमेंट तयार आहे बरं का. हा चला गाणं सुरुवात करा. या. पेमेंट नाही नाही व्यवस्थित होणार आहे. कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला घेतली. कुठं तुम्ही हरिणीचे पाडस. तिकडेच आहे अजून. हा हरिणीचे पाडस कांगारू मधून गेले कुठे आलो मी रे वाचवत देवा. यात्रेचे पैसे द्यायचे राहिलेत बरं का. अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले ज्याचे ज्याचे त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर. मी इथे उभी आहे बरं का. मला यात्रेचं कॅन्सल नका करू. मी आधीच सांगते मी लिस्ट वाचून दाखवते. कशाला लिस्ट त्याप्रमाणे मला वाचताय
कशाला लिस्ट वाचता? मी गाणं चालू आहे, कशाला लिस्ट वाचताय तुम्ही अहो मध्ये? तुम्ही मध्ये मध्ये लिस्ट वाचा नाही. अशी कशी वाचणार मी गाणं लिस्ट कुठला? अहो तुम्ही वाचा हो, मी सांगते ऐका ना, तुम्हाला. अहो, ऐका अहो, वाचा हो. अहो लोकांचा आस्वाद चालू आहे, मस्त घेणार गाणं. मी तुम्हाला सांगते ना, वाचा. आवा गाण्यात पेमेंट तयार आहे बरं का? पेमेंट आहे ते ऍक्च्युली सगळं भरलं हा. कुठे तुम्ही हरिणीचे पाडस. तिथेच आहे, तुम्ही कधी बसून या. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी बाबू, त्या बाबू माने 150 रुपये. मज लागी जाहले तैसे देवा आणि दुसरं 120 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये राजू माने 200 रुपये. मक्त डाहले तैसे देवा दशरथ पाटील 170 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये भाई मोरे 200 देऊन टाका देवा. भाई मोरे 200. माझे किती बाकी आहेत? माझे 200 रुपये बाकी आहेत. माझे 200 रुपये बाकी आहेत काय? दिलं ना तिथेच बोलू मी. मला काय माहिती कोणाचे किती बाकी अरे ती काय पण बोलेल, तू कशाला वाचला? ऐका ना, अहो ऐका ना, हो तुम्ही सांगा ना, तुम्ही ते दिलेलं मी वाचलं ते. हो सांगा ना, मग तुमची चूक आहे, सांगा ना मला. तुम्ही तरी काय विचारायचं? तुम्ही जरा कन्फर्म करून मग वाचायचं ना. कन्फर्म काय मध्ये तुम्ही आता मी कन्फर्म करू द्या. नाही, actually- माझे 200 कशा काय? मला माहिती. माझे 200 नाही आहेत. मला माहिती मी तुमच्या सॉरी म्हणून टाका ना. सॉरी नाही, तू आता माझा सगळा खर्च तू करायचा. आम्ही पुढच्या वर्षी पण वर्ग माझ्या घरच्यांचा पण सगळं करतो. आता ते 1000 रुपये. अरे माझे नाईट 350 रुपये होते, कुठे 1000 रुपये देतो मला मी. तू आपलं ह्याला सांगून मी जा. खात्यावर जमा करते त्यांच्या. 50 रुपये फक्त. 50. सॉरी हा, सॉरी. त्याच्या पाया पडता तुम्ही, ते माती खाली त्याच्या पाया बसा. पडता. झाला तेवढा तमाशा पुढे, आता चला पुढे. तुम- नको देवराया अंत आता पाहू मार ह्या कांगारूला कुठून तरी देवा. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा बाबड्या. जाऊ जा घरी जाऊन झोपा ना. काकड आरतीला उठायची वेळ. अहो काय चाललंय बाई तुमचं? मला एक गाणं धड बोलून देत नाही काय? एक मला अहो नाही, पोरांना सांगते काकड आरतीला उठायचं. काय करणार? काय मी ते कुरकुरतोय ते काय करते गाणं होत नाही माझं. अहो असं नाही, पोरांना सांगितलं ते काकड आरती टळून जायची ना आमची. काकड ती महत्वाची की गाणं महत्वाचं? आता कार्यक्रमाचा ठेवलाय तुम्ही. अहो नाहीतरी पोरं आळस देत बसली आहेत मेली, त्यांना काय कळते गाण्यातलं. ऐका ना, माझा कार्यक्रम फसेल हो सगळा. नाही नाही, काही फसणार नाही. वार्षिक अहवालात आपण तुझे फोटो टाकू ना. असं कसं फसेल? नाही, मी आहे ना. संपत जा, मेला सगळे संपत नाही गाणं. जा तू आपलं जेवण जेवण जा पोरांनो. हा गा गा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी जाहले जेवणाच्या रांगा लावल्या जा. रसमलाई तुला आवडते ना? हा, जा जा, रांगा लाव जा. मग परत भांडू नको अशी. जेवण संपलं म्हणून आधीच सांगून ठेवतो तुला. चला लवकर संपेल रसमलाई. हे कार्यक्रम आपला. हे रोजचं आहे, जेवायला मी हा गेला. ऐका ना, तुम्ही पण जा, जेवून घ्या. कशाला अनाउन्समेंट केली? ऐका ना. आणि 1 मिनिट, हे बघा तुमची बिदागी तयार आहे, काळजी करू नका. गो हे घ्या, हे घ्या. 2500 रुपये. आठाण्याचे डॉलर भरलेत त्याच्यात. आठवण्याचं? $1 म्हणजे 140 आठवण येतो. $8 नसतो. असं काय करतो तुम्ही? काय नक्की भरला याच्यामध्ये? आहे की नाही नाविन्य? आता तुम्ही मोजत बसू नका. बरं चला, जेवणाच्या रांगा लावल्या, जेवण संपून जाईल. चला चला, रसमलाई खायला चला. चला चला. ए ज्योती चल ग. बघण्या उठ पोरांचा कार्यक्रम संपला. चला चला. ऐका ना, कार्यक्रम होता ना हरिणीचे मर्दी जायला हरिणीचे पास. ऐका ना, ऐका ना मात्र. नमस्कार नमस्कार. मी निलेश अशोक गवारे. तर आज माझं एक कॅरेक्टर आहे, कधीच डायलॉग न विसरणारा अभिनेता. सर, पहिल्याच वाक्यात पंच आलाच पाहिजे अशी लेखकाची खाज असते. आज बरेच विनोद पेरलेत, जसं की शिवाली आज अभिनेत्री आहे आणि पॅडी दादा एक संयमी दिग्दर्शक आहे. खरं तर सर, मॅडम, संयमाची परीक्षा सर तुमचीच आहे.
कारण काल रिहर्सलला मॉनिटरच्या मागे जे बसलेले होते त्यांची झाली. म्हणजे सर आता तुमची पाळी आहे सर. तयारीच होता. नाही सर भोगा आता. बेस्ट ऑफ लक. बस बेटा बस. कसं असतं तुला सांगतो, एकांकिका आहे ना हा अभिनयाचा पाया असतो आणि तुमच्या त्या टप्प्यावर तुम्हाला एक करेक्ट दिग्दर्शक भेटणं खूप गरजेचं असतं आणि तुझ्या नशिबानं आज मी तुला भेटलेलो आहे. नमस्कार, मी निलेश गवारे सर. तू सर, मग मी कोण तुझा ज्युनियर? तसं नाही सर, म्हणजे तसं नाही. नॉन सेन्स. एक सिनियर दिग्दर्शक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना, एवढा कॉमन सेन्स नाही तुला? नॉन सेन्स. नाही सॉरी, चुकलं सर. पण सर काय झालं ना, मला राहावलंच नाही सर. सर मी तुमच्या सगळ्या एकांकिका बघितल्यात सर. मग प्लीज मारायचं नाही, प्लीज. नाही सर, मला सर तुमच्याकडे काम करण्याची खूप इच्छा आहे सर. हा, खूप लोकांना इच्छा माझ्याकडे काम करण्याची. सर पाय पडतो. एवढा नको रे पडू. पाय पडतो सर. पाय पडतो. एवढा नको. मी तुम्हाला ओळख करून देतो. ही शिवाली परब, आपल्या एकांकिकेची हिरोईन. आणि हा काय नाव काय म्हणलास तुझं? निलेश गवारे सर. परत सर. असं काय सर केलंयस तू स्वतःला सर म्हणून घेतोय? सर नाही म्हणायचा. नाही. हा, जे नाव आहे ते सांगायचं. काय तुझं नाव? निलेश गवारे. हा, तर हा निलेश गवारे. हाय निलेश. एक छोट हात नाही पकडायचा. आणि पहिले एक गोष्ट लक्षात ठेव, इथे सगळ्यांना दादा म्हणायचं. मला काय ना, नाटकामध्ये मला फालतू लफडी केलेली अजिबात आवडत नाही. त्यामुळे सगळ्यांना दादा म्हणायचे. ओके पॅडी दादा. एक मिनिट मला नाही. मला दादा नाही म्हणायचं. काय दिग्दर्शकाला असं नात्यात गुंतवून ठेवलेलं मला अजिबात आवडत नाही. माझं कसं असतं, सगळं जिथलं तिथे असतं. हा, जिथलं असं काय. तुला जर वाटत असेल ना अगदीच, तर तू मला पॅडी सर म्हणू शकतेस, किंवा अगदीच तुला वाटलं तर तू मला पॅडी म्हणू शकतेस, आणि अगदीच तुला वाटलं तर म्हणजे तू मला पॅडू असं पण म्हणू शकतेस. म्हणजे कसं होतं ना, त्याच्यामुळे एकदम अशी आपुलकी येते, म्हणजे अशी जवळीक भावना येते. ओके, मी काय बोलतो पॅडू. पॅडू, डायरेक्ट पॅडू. नाही, ते आपलेपणा वाटतो ना सर. गरज नाही. नटांमध्ये आणि दिग्दर्शकामध्ये एक अंतर असणं गरजेचं असतं, तरच धाक निर्माण होतो. चला या, सुरुवात करूया. या बसा. चला या. उठ तिकडे, उठ तिकडे बस. सोन्या तू इकडे बस. इथे बस. मी तुम्हाला एकांकिका, एक मिनिट, ही तुझी स्क्रिप्ट. हा सोन्या, मस्त वाचा. हे गेली तुझी. हे चला, तर एकांकिकेचं नाव आहे अतृप्त आत्म्यांची लटकणारी कलेवर. ओके, वाच. सर मी वाचते. एकांकिकेचं नाव आहे अतृपत्रु आत्मांची लटकणार रॉकेलवर. सर हिला कुठली वेगळी स्क्रिप्ट दिली का सर? संस्कृत आहे काही? नाही, मला वेगळी आहे सर. नाही, दोन्ही सेम आहेत स्क्रिप्ट. काय झालंय, तिचं जरा वर्किंग जास्त झालंय. छान आहे, तू छान वाचलेस. छान टोनल क्वालिटी आहे तुझी. थँक्यू सर. आणि तुझ्या बोलण्यात अशा इमोशन्स अशा गच्च भरलेल्या आहेत, तर त्यामुळे आपण ही एकांकिका नको करूया. हां, आपण म्हणजे तुझ्या टॅलेंटला वाव मिळेल अशी एकांकिका करूया. हां, चालेल सर. हे स्क्रिप्ट तिकडे आपण हां, ही दुसरी स्क्रिप्ट करूया. ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. हे गेली तुझी स्क्रिप्ट. हां, चला वाचा. हो. एकांकिकेचं नाव आहे चिमणी आणि पोपट. चिमणी आणि काय? पोपट. वा, सर काय आपण ती आधीची करूया ना सर? ती मी वाचली आहे सर. लेखकांनी खूप खोलवर विचार करून लिहिले सर. चिमणी आणि पोपट वाचलीस तू? नाही सर, ते नावावरून कळतंय ना सर. ते वाच आधी, वाच. ही स्क्रिप्ट आहे ना, ती करिअरमध्ये खोल गेलेल्या एका लेखकाने लिहिलेली आहे. अरे, हे लेखक मंडळी अशी दिवस रात्र एक करतात आणि एखादी संहिता लिहितात आणि तुम्ही लगेच ही नको सर, ती नको सर. नाही पण सर कसं आहे ना, कसे सुन काय चिमणी नाही आवडत सर. नाही एवढं तुला चिमणी? मला शाळेत सगळ्याशी चिव चिव चिमणी चिमणी असं बोलायचं, मला
ओके सोनू आपण चिमणी आणि ही नको करूया ठीक आहे. दे स्क्रिप्ट तिकडे. आपण दुसरी स्क्रिप्ट करूया. हे तुझी स्क्रिप्ट घे आणि ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. एकांकिकेचं नाव आहे एका उन्हाळ संध्याकाळी. ऍक्च्युली सोन्या तुला सांगतो म्हणजे ही स्क्रिप्ट मी जेव्हा लिहिली ना खूप वर्षांपासून मला ही स्क्रिप्ट करायची होती पण मला ना तसं कॅरेक्टर सापडत नव्हतं. पण ज्या क्षणी मी तुला बघितलं मला माझी नायिका ह्याच्यात दिसली आणि म्हटलं की अरे हीच आहे ती हीच आहे म्हणजे सोनू. तिला काय होत आहे गुदगुदल्या होत आहे तिला. बरं चला वाचूया. हा हो सर. मी वाचतो सर. हा या. एका उन्हाळ संध्याकाळी बर पडदा उघडतो. हा रंगमंचावर अंधार आहे. ओके. हळूहळू मंद संगीतावर प्रकाश येतो. शबाश. मदन आणि राधा एका तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसले. मदन हा राधा त्याच सीट या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली मी. मला हे रचवा तता ही ये आप खरं सकत्र आहोत. हा भा सतर नाही आहे ना सर माझ्यात असं काय आहेच नाही सर. नाही काय झालंय ना म्हणजे तिचं वर्किंग जरा जास्तच झालेलं आहे बेटा. ए सोन्या हा, सर. वर्किंग थोडं कमी कर. थोडं कमी ठीक कर आहे, ठीक वर्किंग. आहे, चालेल, सर. म्हणजे कसं हा अर्थ सगळ्यांना कळेल हो. त्याचं सगळं वाक्य. नाही राधा हेच खरंय. या शांत तळ्याकाठी किती एकांत आहे ना. फक्त तू आणि मी आणि ही शांतता. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला. सर काहीच नाही सर हे असं काहीच नाही तर. वर्किंग थोडं कमी कर ना मला. थोडस थोडं कमी कर वर्किंग. सर मला ना व्हेरिएशन सुचलंय. माय गॉड काय होतंय तुला. हिला गुदगुदल्या होता तर मस्त. बरं हा परत हा शबाश. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला पण मला पण मला. क्या बात है, क्या बात. ह्या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला. काय वाचतोयस तू कसं वाचतोयस. अरे तिचा टोन कुठे तिचा पीच कुठे तिच्या पिचला मॅच कर ना यार तू. किती इमोशन्स टाकते ती. तिच्या पिचला मॅच कर. तिच्या पिचला मॅच कर. Yes. घे हा हा हा. या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला. इतकी निरव शांतता की उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा आवाजही ऐकू यावा. सर हे जरा कर्कश होतंय सर. मला शिकवतोयस मला सांगशील. अरे हे स्टेज नोट आहे कळलं ना. कळलं हे करेक्ट आहे आणि तुला सांगितलं तसं करते. चल सुरू कर चालू ठेव हा करेक्ट आहे. हा 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 धातोंडा तल्या तोंडा टपू ते ही शांत तासोब तमो तळग हे ऊन येणार आहे. सर हे जे काय बोलली असं काही नाही सर. बघा सर काय माहितीये का ही शांतता सोबत मोठं वादळ घेऊन येणार आहे असं आहे सर. आणि सर ना तुम्हाला अजून एक सांगतो सर. हे बघा सर ती ओठातल्या ओठात पुटपुटते आहे ना सर. हा ही जवळजवळ बोंबलते सर. बस तिकडे मी बघतो ते. जा बस तिकडे. सर मी घेऊ काय
घे ना बेटा तू घे बिंदास. चालेल. ही शांत सोम समो सर व्हेरिएशन सुचलंय हा इकडे. हा सर. तळ घे ऊन येणार आहे मी काय म्हणतो सर, हिचा पीच आणि व्हॉल्यूम ना थोडा कमी करूया ना. बेटा काय सोना काय झालं सर आजपर्यंत सगळे मला माझ्या आवाजावरनं चिडवतात सर. नॉनसेन्स. सर मला अजून कळलं नाहीये पीच आणि व्हॉल्यूम मधला फरक सर. असं काही नसतं. मला त्रास होतो. हो जास्त त्रास करून घेऊ नको बेटा. हे बघ पीच आणि हे जे काही बाकीचं आहे ना पीच आणि काय म्हणली व्हॉल्यूम याच्यामध्ये काही फरक नसतो. मला अजून नाही कळलाय तर वेडी असं काही फरक नसतो. सगळं सारखं असतं सगळं. हा तू करेक्ट आहेस. तू करेक्ट हो सर काय बोलताय तुम्ही. काय बोलताय काय सर. सर प्राजक्ता माळी आणि विपुल काळे यांच्या सौंदर्यामध्ये जितका फरक आहे ना सर तितका फरक आहे सर व्हॉल्यूम आणि पीच मध्ये. तू तुझं बघ ना. त्या विपुल काळेच्या आणि तुझ्या मार्कांमध्ये किती फरक आहे ते बघ पहिले. दुसऱ्यांना शहाणपणा नको शिकवूस. बरं खूप झालं. आपण एक काम करूया. आपण चला स्टँडिंग करूया. चालेल, हां सर. चल एक काम करा. हे 2 टेबल इकडे पुढे घ्या थोडेसे. हां हां आणि आता तुम्ही ओके हां 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 तुम्ही दोघे असे इथे बसलेले आहात. इथे इथे बसले आहात आणि हे तळ आहे. हां असं इमॅजिन करा की हे तळ आहे. ओके. तळ्याच्या काठी तुम्ही बसलेला आहात. तळ्यात असे पाय सोडलेले आहेत तुम्ही. हां. कसलं क्या बात आहे. नुसतं म्हणलं तर असं झालं तिला. तर आपण आता हा सीन करूया डायरेक्ट. चालेल सर. चलो स्टार्ट. चलो रेडी. हां. अँड ऍक्शन प्लीज. राधा दॅट्स इट. कित्येक वर्षापासून तुझी पीच काय सांगितलं. तिचा पीच मेंटेन कर. तिचा पीच कुठे तिचा पीच. मग बोलायला लावू नका. नाही करतो. राधा शाबास. दॅट्स इट. कित्येक वर्षापासून या दिवसाची वाट बघत होतो मी. वाट बघत होतो. राधा अगं तुझा डायलॉग आहे ना. हे वेड्या पॉज आहे तो तिचा. पॉज आहे. पॉज वर्क करते ती. पॉज आहे तिचा. सर मला वाटते ती विसरली आहे सर. काही विसरली बेटा तू काही विसरली नाहीस ना. हा पॉज आहे की नाही तुझा. अरे कित्येक वर्ष ओळखतो मी तिला. हा पॉज आहे ना तुझा है ना. नाही सर. सर ऍक्च्युली ना माझा थोडासा प्रॉब्लेम आहे पाठांतराचा. पाठांतराचा प्रॉब्लेम आहे तुझा. काय टेन्शन आहे. काही प्रॉब्लेम नाही. अगं मोठमोठ्या नटांचे पाठांतराचे प्रॉब्लेम असतात. माझंच घे ना. मस्त करतेस तू. मस्त करतेस. क्या बात आहे. व्हेरी गुड. तू एक काम कर बेटा. तू माऊ ना तू काय कर माहिती का. तुला जर आठवत नसेल ना तर तू असं स्क्रिप्ट हातात घे आणि तू बोलीस तरी चालेल. चालेल. तू तुझ्या वाक्याने सुरू कर. राधा That's it. या दिवसाची कित्येक वर्ष वाट बघतोय मी. हे रबरच नाही वाटत आहे. आपण रबरच एकत्र आहोत ना. की हा बास आहे. तर खराला रबर बोलते सर आणि भासला ब्रास बोलते सर. सॉरी सर. नाही म्हणजे मी सॉरी सर. सर ऍक्च्युली ना ते असं ऍक्टिंग करता असं वाचायला नाही जमत मला सर. प्रॉब्लेम आहे सर. आपण एक काम करूया. म्हणजे जरा प्रॉब्लेम होतोय पाठांतराचा. तर आपण एक म्हणजे हे स्क्रिप्टच चेंज करूया. सर त्यापेक्षा कास्टिंग बदलूया सर. हाच विचार त्यांनी केला असता तर.
काय दळणार आहे आता? तर आपण एक काम करू, आपण आहे ना एक 30 ते 35 मिनिटाचं माईम म्हणजे एक मूकनाट्य करू, म्हणजे काय प्रॉब्लेमच येणार नाही. चालेल? चालेल सर. हा. सर पण ना तुम्ही मूकनाट्याची स्क्रिप्ट मला आजच्या आजच द्या, म्हणजे मी उद्या चोख पाठांतर करून येईन. काय हवंय तुला? मूकनाट्याची स्क्रिप्ट सर. सर म्हणजे कसं, मी आज सगळे डायलॉग पाठांतर करेन, उद्या फक्त तुम्हाला याच्यावरच काम आहे, माझ्यावर इल्ले इल्ले. काही होणार नाही तुझं, काही होणार नाही आयुष्यात. माती आहेस तू, माठ आहेस, माठ. नॉनसेन्स. आले एकांकिका करायला. मित्रा सॉरी यार, म्हणजे तिच्यामुळे मी खूप आदवा बोललो तुला. खरं तर तू बरा नट आहेस. नाही ठीक आहे सर, ठीक आहे सर, तुम्हाला वाव दिसला ना सर. नाही पण नुसता चेहरा बघून किती वेळ सहन करणार ना. अरे मुळात काहीतरी पाहिजे ना. चला आड्यातच नाही तर पोरात कुठं येणार. निघ तू इथनं, निघ निघ निघ. काही नाही म्हणून. माझं काही चुकतंय का? तुझं काही नाही चुकलंय, माझंच चुकलंय. कळलं ना? मी कास्ट केलं तुला, हे माझंच चुकलंय. आता काय करतो, तुझा जो फ्रॉक आहे तो मी घालतो, ह्याच्या शेजारी असा इथे तळ्याकाठी बसतो आणि असे तळ्यात असे पाय पाय सोडून बसतो. ठीक आहे? निघ आता तू, निघ. मग आयडिया आहे. काय? तुम्ही दोघं ऍक्टिंग करताय ना, हा. मग यावेळेस डिरेक्शन मी करते ना. निघ. सर पीच तिचा. निघ. तेजा मित्रा. अरे कॉन्ग्रॅट्स यार. थैंक यू यार, थैंक्स फॉर कमिंग यार. प्रिया ये मेरा यार निमेश. अरे एक मिनिट वहिनी, ही लुक स्टनिंग. ये निघ ना. अरे मी कॉन्ग्रॅट्स. अरे गर्दी झाली आहे खूप. तू निघ, तू निघ. मी कॉन्ग्रॅट्स कर. अरे नाही असू दे. काही यारबीर नाहीये माझा. हे लक्ष देऊ नको. एक नंबरचा भुक्कड आहे. काही लक्ष देऊ नको त्याच्याकडे. अरे तेजस भाई. अरे मोठा भाई खेम छो, खेम छो. थँक्स फॉर कमिंग. हॅलो भाभीजी. अभी एक फोटो घे, फोटो. हे ऐक ना. हे चल ना. नंबर द्या ना, फोटो पाठवतो. अरे मला पाठव ना, मला पाठव. अरे असू दे ना. अगं नाही, त्याला जायचंय. हा माझा खास मित्र आहे. खास गुजरातवरून आलाय. त्याची बुलेट ट्रेन चुकेल. जात नाही ना, मला जेवण नदी. नाही, न जेवताच जा, न जेवताच जा. जेवायचं नाही आता. ओके ओके भाभी, गुजरात नवरात्री में आ जाओ. आम्ही दोघे येऊ आम्ही. कुलदीप, रिक्वेस्ट आली तर एक्सेप्ट करू नको. अगे हे फालतू आहेत काय सगळे? तुझे सगळे मित्र तुझ्यासारखेच कसे आहेत रे? वाचवा वाचवा. अरे मी प्रिया तुला सांगितलं होतं लाल लाल कपडे घालू नको म्हणून. कोण आहे ही? अगं लग्नाच्या दिवशी विधवा करेल तुला. किती फणी आहे जिजू. काय फणी? हे प्रिया, ही कुठली मैत्रीण आहे का तुझी? जरा ओळख करून द्या आमची. ही ना माझी लहानपणीची मैत्रीण आहे, वनिता. हो. पण कशी आहेस तू? किती वर्षांनी भेटतोय आपण. आय मिस यू टू. लागला? लागलं नाही, लागले. कशी आहेस तू जम्बो? मी मस्त आहे मिनी. एक मिनिट काहीतरी चुकतंय. तुम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलात ना. मी सांगतो, ही मिनी असेल आणि तू जम्बो असशील. किती कागाऊ काय हा. कग ना. कग न कऊ दे,
करोबर करळ करते. हे काय बोलताय तुम्ही? कुठली भाषा आहे? इट्स अ कोड लँग्वेज. नाही नाही, पण बहुतेक मला कळते ती. स्वतःला किती किडशाना समजतोय हा. अरे दीडशाना काय बोलते? काय नाही, आता तू बोलली स्वतःला किती दीडशाना समजतो. मला कळलं. नाही, आमची कोड लँग्वेज आहे ती, तुला नाही कळणार. अगं मला कळते. हे प्रिया इकडे, मला ना ही भाषा कळते. ही कोड लँग्वेज नसू शकते. हे चुकीचं आहे, हे बंद करा. मला कळतंय. अरे हसताय काय? तुला काय काटतं? त्याला कळत असेल, त्याला नाही काटत. कोंडावरून तर किंडोकच काटतोय मला. अरे ही कुठली कोड लँग्वेज आहे? तुम्हाला कळतंय का? तुम्ही ना फक्त सुरुवातीला क लावताय, बाकीचं सगळं सेमच आहे ना. आणि मला सांगा बाकीचा शब्द ना तुम्ही क लावताय, क्रियापद शेवटी तसंच ठेवताय असं का? तीच तर गंमत आहे ना, त्याच्यामुळे कळत नाही आम्ही काय बोलतोय. अगं बाळा प्रिया, त्यामुळे ना ते जास्त कळतंय. कळत कसं नाही? काय क कंकच कसं आहे? कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे की नाही? प्रिया, पंकज कोण आहे? हे याला कळलं? अगं मला कळतच आहे ना आधीपासून. काय कळलं? मला कळतं ना. पंकज कोण आहे? जेजू, तुम्ही संशय घेताय जंबोवर? कंबो कंकज काय काईट होता? कोणा कजेसिव्ह होता, पण किंवा पाड क्रेम करायचा तुझ्यावर. आपण कोणावळ्याला गेलो होतो. केवढा कडत होता. तुझं कग्न कोडलं म्हणून. प्रिया इकडे हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही जे काही बोलताय ना ते मला कळतंय. मला कळतंय ते. ते नाही कळत. आम्ही लहानपणापासून असंच बोलतो, कोणाला नाही कळत. असं तुमच्याकडे ना त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. तुम्हाला अरे मी कसं सांगू हिला? काही पण बोलतोयस रे. चल आपण फोटो काढ. फोटो एक फोटोग्राफर. आलो. आला. हा बघ याला तुमची भाषा कळली. म्हणजे इकडे सगळ्यांना कळते ही भाषा. ही त्याला कळलं, तो आला. आता तरी मान्य करा. फोटो काढू ना. कॅडम करा, कवळ कुबेरा ना. बघू आता परत बोलला तो बोलला. भाषा बोलला तो. किचिक किचिक. जीजू माना उचलून घ्या. मी तुला काय? आमची पैस लागली होती. जिचं लग्न आधी होईल तिचा नवरा तिच्या लग्नात दुसरीला उचलून घेऊन फोटो काढेल. अगं ऐक ना, ही पैस नाहीये. हा तुझ्याकडे बघून लेखकाला सुचलेला पंच आहे फक्त. हा कळलं ना? हे विना हे बालिश होत आहे रे. तेजस काय घे ना उचलून. अरे मी नाही रे. किती आहे? मी नाही घेणार आहे. झेपणार नाही मला. माझी शपथ आहे तुला. मी नाही घेणार आहे. केवढे आहे? मला नाही झेपणार आहे. तुला कोल्लेले कंकज कीमला जातो. केवढा कीट आहे तो. त्याचे कंड बघितले? बघितले. हा सगळे कंड माहिती आहेत मला त्याचे. कंड बघितले का? मी काय म्हणतोय ही कोड लँग्वेज आहे ना. मग निदान हे हातवारे करू नका ना. हातवारे केल्यावर कळतं ना मला. मगाशी तू बोललीस हा बिंडो काय, मला कळलं. तू म्हणाल मला कळलं. नाही कळत तेच तर सांगते मी तुला. घे ना उचलून. अरे घे ना. ठीक आहे मी हिला उचलून घेतो. मी हिला उचलतो. ऐक, मी हिला उचलतो. नंतर मला उचलायला ना त्या पंकजला बोलावतो. जिमला जातो ना. याला कसं कळलं? कोण पंकज? काय बोलतोयस तू? काय हे? जीजू आता अति होत आहे हा तुमचं. माझं नाही, तुझं होतंय अति. कळलं ना? आणि मला एक सांग, मी तुझ्या लग्नात येऊन तुझ्या नवऱ्यासमोर हे असं बोललो तर चालेल का तुला?
प्रिया अगं हिला आवर सगळे बघतायत अगं. अरे तू मूर्ख आहेस का? तू हा विषय कशाला काढला तिच्या समोर? का? तिचं लग्न मोडलंय भर मंडपात. असं का सोडून गेलास मला बिटल्या? भर मंडपात मला का सोडून गेला बिटल्या? ए प्रिया प्रिया हिचं बिटल्या नावाच्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. बिटल्या नावाचा मुलगा जर सोडून जात असेल ना तर माणसाने स्वतःची लायकी ओळखावी. प्लीज यूज द कोड लँग्वेज. ती कळते सगळ्यांना. मी नाही वापरणार, तुम्ही वापरा. कोड लँग्वेज वापरायला सांगा. बच्चू बच्चू नाग 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 माझी बाबडी. उठ 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 बरं चल 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 चल. आपण काय वेगळे होत का? हा हा तुझं दुःख माझं दुःख आहे. हो की नाही? हो की नाही? माझं लग्न तुझंच समज है ना? हा माझा नवरा तुझंच समज. प्रिया हे काय बोलते तू? आवडलं तुला? पाहिजे पाहिजे घेऊन टाक घेऊन टाक. पाहिजे म्हणजे घेऊन टाक. काय घेऊन टाक? मी काय टॉवेल आहे का? खरंच घेऊन जाईल ती मला? असं करावं लागतं. ये ना इकडे, हात ठेव तिच्या खांद्यावर. ओ दादा फोटो काढा ना पटकन. दादा या लवकर. ऐक नाही बने, फोटो नको. मी खांद्यावर हात ठेवतो, फोटो नको. ते आयुष्यभराची आठवण राहील, ते मला नको आहे. अरे असं करावं लागेल. ट्रॉमा मध्ये ती डॉक्टरांनी सांगितलंय तिला ना असं जाणवू द्यायचं नाही की तिचं लग्न नाही होऊ शकत असं. का ती रोज आरसा बघत नाही? तेजस ठीक आहे ठेवतो. ठेवला घे ठेवला. अरे जीजू आता टायटॅनिक. हे कसं कळतं? ट्रॉमा मध्ये हे टायटॅनिक वगैरे कसं कळतं? अरे यार हे प्रिया हे काय यार? आता मला कळलं टायटॅनिक पुढच्या बाजूने कशी खाली गेली ते. आता कसं वाटतंय तुला मिनी? ठीक आहे ना आता? जीजू आता मला सगळ्या रसम करायच्या आहेत. मी काय म्हणतो मेदूवडा, आमच्या सगळ्या रसम झाल्यात. आमचं रिसेप्शनही झालंय. आता आम्हाला घरी जाऊन झोपायचंय. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. तुम्ही या ना प्लीज. नाही मला आता परातीत सुपारी घालायची आहे. प्रिया हिला जेवायलाच पाठव. मी गंगाळी निला आता. माझं डोकं फिरतात. मी मारी निला. ऐक हे बघ आपण करणारच होत ना हे रिसेप्शन नंतर. तिला करू दे ना, काय फरक पडतो? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्राजू ते घंगाळा आण ना. थँक्यू प्राजू. थँक्यू. ऑल द बेस्ट. जीजू बसा. हे असं असं बसा. बस ना बसा. हे अति होतंय यार. हे काय असं थोडी असतंय. नवरा बायकोच्या मैत्रिणीसोबत हे शोधतोय काहीतरी. हे फक्त स्किट पुरतं लिहिलेलं वाटतंय. अगं काय करते? माझा हात नको ना. हात आई शपथ माझा हाड. जीजू तुमचं बोट. प्रिया अगं हिने बोट मोडलं माझं. बोट मोडलंस तू. काय जीजू तुम्ही पण ना किती पॅनिक होता. मला काय चक्कर वगैरे येत नाही. थोडासा प्रँक केला. खोटं बोट आहे बघा. मला आत्ता कळलं तो कबीर सिंग तुझ्या मागे का धावला ते. काय आता तू मेलीस. मी 3 म्हणायच्या तिकडनं पळ, नाही तर तू मेलीस. केक नाही को नाही